हा सर, आपला परिचय द्या. मी योगेश नरसिंग आहे, ते पोस्टून बोलतोय. बर. आमचा एक एकर ऊस आहे. बर बर. तर त्याला आपण तंत्रज्ञानाची समजा सुरुवात केलेली आहे, एससीटी वैदिकचा वापर सुरू केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जवळपास सुरुवात म्हणजे मिल्क चार्जर पासून केली. सुरू केली. बरं, ह्याची पूर्ण माहिती तंत्रज्ञानाची तुम्हालाच होती सुरुवातीला? मी आमच्या वडिला सगळी माहिती सांगितली, हा, त्यांनी त्याचा वापर सुरू केला. हा हा. सगळं आधी माहिती सगळं सगळं व्हिडिओ सगळे बघितले चौकट. बर बर. एवढं भारी वाटलं, हा, एवढं चांगलं रिझल्ट ते बघितला त्यांना. त्यांना भेटायची इच्छा झाली. आता तुम्ही म्हणजे बोलत बोलत मग अशी भावनूक झाला की राम सर म्हणजे कसे आहेत, काय वाटतं राम सरांबद्दल तुमचं काय म्हणत होते? म्हणजे देव माणूस कोण असते उदाहरण त्यांचं ते आहे. त्यांनी एवढं त्यांच्या आईच्या समर्पणात एवढं केलंय, एवढं बघून असं डोळ्याला पाणी येते माणसाला. बरोबर बरोबर. तुम्ही म्हणलात की राम सरांच्या पाया पडलं म्हणजे काय वाटतं? राम सरांच्या एकदा पाया पडले, देवाला पाया पडले सगळे, अशी तुम्हाला म्हणजे इच्छा आहे की एकदा पाया तर पाया पडावं राम सरांच्या पडायचे? बरं 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 बरं. तुम्ही म्हणलात की राम सरांच्या चेहऱ्यावर जर तेच पाहिलं, देवच माणूस वाटते, दुसरं काही नाही. देव माणूस भारी वाटते माणूस बघितलं. बरं, म्हणजे आणखी तुम्ही समोरासमोर न पाहता जे फक्त व्हिडिओ मधून जे पाहिलं, व्हिडिओ मध्ये पाहून असं पुण्याला वाटत नाही, पण ते माणूस बघितलं की एवढं भारी वाटतंय. देवाला कसं तेज आहे तसं चांगला दिसते, तसं तुम्हाला वाटतंय. आणि मला नावातच राम आहे अजून. राम सर, हो हो, बरोबर बरोबर. बाकी आता जे तुम्ही विश्वासानं समजा वापरलं, जे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जे वाटलं तथ्य ते वापरलं, मिल्क चार्जर वापरले, त्याचे फायदे एवढे मोठे झाले. म्हशीला आजार झाला नाही, काहीच नाही. म्हशीचं दूध नंबर 1 झालं. म्हणजे जे विश्वासानं वापरलं त्याचं खरं निघालं. त्याच्यानंतर तुम्ही ऊसाला वापरलंय. ऊस कसा आहे, ऊसाचा अनुभव सांगा ना मला. नंबर 1 ऊस आहे. आता सध्याच्या स्थितीला सगळ्याचे ऊस वाळून गेले, वरचे शेंडे उन्हाने. आमच्या ऊसाला थोडा बी धक्काच लागला नाही. धक्का सुद्धा नाही. आज किती कांड्यावरती आपला ऊस? आता सध्या जास्तीत जास्त 14 कांड्यावर ऊस आहे. 14 कांड्यावरती आपला आज ऊस आहे. 10 कांड्यावर ऊस आहे. आणि आज तुमच्या शेजारी जे समजा ऊस लावले होते सोबत, त्यांची काय परिस्थिती आहे? शेजारचे जेवढे ऊस आहेत का, सगळे असे वरून सगळे झाड्या लागून करपले. कसं आहे, शेजाऱ्यांपेक्षा आपल्या ऊसाची तुलना जर केली तर काय वाटतं फरक? ऊसाची क्वालिटी जवळ, क्वालिटी तशी आसपास दुसऱ्या परिसरामध्ये नाही. त्याच्यासारखा ऊस नाही. त्याच्यासारखा ऊस कुठंच नाही. सगळी क्वांटिटी एकच, एक साईड मोठा काहीच नाही, एक साईड क्वालिटी एक सारखा सगळा ऊस. बर बर बर. नंबर 1 ऊस, त्याला काही हेच नाही. बर बर बर. तुम्ही ह्याच्या माग 15 दिवस लाईट नव्हती, डॉक्टरच्या भाला पाणी नव्हतं, आमच्याला पाणी नव्हतं. सगळ्यांचे ऊस असे पाण्याचे सगळे पिवळे काय हे झाले, करपून पांढरे पडले. आमच्या ऊसाला काही झालं नाही. जशाला तसं टिकून क्वालिटी, ग्रीनरी असेल, वाढ असेल, एवढा ते फायदा त्याचा झाला वैदिकचा. एवढा आनंद झाला ते ऊसाला बघून. आता मी लई दिवस नव्हतो, तुम्ही लातूरला असता, बरोबर आहे. त्याच्यामुळे बघितलं असं मनातून वापरल्याचा काहीतरी फायदा झाला. म्हणजे जे तुम्ही बसून तिथून जे सांगितलं तुमच्या वडिलांना की तंत्रज्ञान वापरा, ते तुम्हाला रिझल्ट बघितल्याच्या नंतर की 100% म्हणजे चांगलं वाटलं तुम्हाला. आणि म्हणजे तुम्हाला आता ह्या समजा ह्या संदेशाच्या मार्फत राम सरांचे धन्यवाद मानायचं म्हणलात तुम्ही. धन्यवाद. चालेल की तुमची इच्छा आहे की राम सरांनी तुमच्या शेताला एकदा तरी त्यांनी आमच्या शेतात पाय लावावे. आमचं पुण्य आम्हाला लागतं, पुण्य उजळाला आलं म्हणायचं आपण. नाही, 100% आपल्या शेतामध्ये राम सरांची म्हणजे त्यांचे होईलच व्हिजिट. हो हो, नक्की नक्की. शेतकऱ्यांसाठी काय सांगताल आपल्या परिसरातल्या? सगळ्या शेतकऱ्यांनी वापरा होती. सगळं म्हणजे शेतीला 90 रुपये आहे. पुन्हा 90 रुपये म्हणजे समजा आता शेतकऱ्यांना वाटेल बघितल्याच्या नंतर की तुम्ही जे असं बोलला की भावनिक होऊन राम सरांबद्दल, म्हणजे असं काही एखादा असं माणूस सुद्धा बोलला नाही. आज तुम्ही चांगले शिकलेले, तुम्ही लातूर सारख्या ठिकाणी कामकाज पाहता, तुम्ही गुत्तेदारी घेऊन फरशीचे वगैरे, तर तुमच्या भावना अशा आहेत राम सरांबद्दल? देव माणूसच आहे, दुसरं काही नाही बघा. एवढं माणूस एवढं त्यांनी शेतकऱ्यासाठी एवढा विचार केला चांगला. आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर कुणीच कुणासाठी विचार करत नाही. तर तेवढं व्यक्तिमत्व, शेती करायची इच्छाच माणसाची नकोशी झाली लोकांची. नको एससीटी वैदिक वापरण्याची इच्छा किती प्रबळ झाली. शेतीशिवाय दुसरं काहीच नको म्हणते. बरोबर बरोबर बरोबर. खरंच खूप छान अनुभव आहे तुमचा. तुम्ही खूप भावनिक झालात बोलताना. तुमचं म्हणजे एक जे आनंद, म्हणजे मनातून बोलताय हे बोल, म्हणजे काही वरच्यावरून तुम्हाला बोलायला लावलेले बोल नाही. असं वाटतं 10-12 एकर अजून शेती पाहिजे. बरोबर. म्हणजे एवढा नवीन उल्हास येतोय शेती करण्याचा.
पहिली इच्छा नव्हती जी कमी असं शेतीतलं उत्पन्न ती बघून इच्छा कमी झाली. अच्छा पुन्हा जेव्हा हे शेती वापरलं त्याचं उत्पन्नाचं बघितलं असं होतंय तसं होतं. म्हणजे अगोदरच जर शेतीचं रूप पाहिलं तर शेती करायला कंटाळा यायचा. आज आपल्यासारखी पिढी जर बघितली नवीन तरुण पिढी अगदी 10-15 हजार रुपयाच्या पगारात सुद्धा कंपनी सारख्या पुण्याला जाऊन राहतील, पण शेती म्हणलं तरी नको वाटतंय. आणि आज तुम्ही बोलताय की 10-15 एकर शेती आणखी पाहिजे करण्यासाठी, म्हणजे एवढा नवीन उल्हास आज शेतकऱ्यामध्ये तयार होतोय. राम सरांच्या आशीर्वाद तेवढे झालंय सर, ते आणखी होणारच आहे पुढं. चालेल, धन्यवाद सर. तुम्ही एवढा चांगला अनुभव सांगितलात.